नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दुष्काळ परिस्थितीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे. कर्ज वसुलीला येणाऱ्या आर्थिक संस्था व बँकांच्या अधिकाऱ्यांना रोखण्यात यावे. जिल्ह्यातील अथणी, रायबाग, रामदुर्ग तालुक्यामध्ये पाण्याची दुर्भिक्ष निर्माण झाले असून त्वरित पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी. जनावरांना चारा अशा विविध मागण्यांसाठी विविध शेतकरी संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नाईक, चुन्नप्पा पुजारी, कलगौडा पाटील, प्रकाश लोहार, वैजू लुम्याचे, बसनगौडा पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोकाक तालुक्यातील धुमदाळ गावामध्ये घटप्रभा आणि हिरण्यकेशी नदीवर निर्माण करण्यात आलेल्या जलाशयाला जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भेट देऊन पाण्याच्या पातळीची पाहणी केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची जाणवणारी कमतरता लक्षात घेत मंत्री जारकीहोळी यांनी यावेळी अधिकाऱ्यांशी पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टीने भविष्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या योजनांबाबतही चर्चा केली. यावेळी राजीव दुर्गशेट्टी, महांतेश मगदूम, आरिफ पिरजादे, आनंद कुलकर्णी, BR कळसा, विनोद H आदी उपस्थित होते. बेळगाव, चिकोडी व कॅनरा मतदारसंघात काँग्रेसची लाट असून काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेसवर जनतेचा संपूर्ण विश्वास आहे, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या. त्या आज बेळगाव शहरात पत्रकारांशी बोलत होत्या. तिन्ही मतदारसंघात बहुमताने काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत देशात संविधान असल्यामुळेच त्यानुसार निवडणूक होते. सर्व काही व्यवस्थित चालते. लोक गुण्यागोविंदाने राहतात. एकता व एकात्मता नांदण्यास मदत होते. संविधानचा मान सन्मान काँग्रेसने नेहमीच केला आहे. देशात मतस्वातंत्र्य, लोकशाही जिवंत राहण्यासाठी काँग्रेस पक्षाची गरज आहे. त्यासाठी समस्त जनतेने काँग्रेस पक्षालाच मतदान करावे, असे आवाहन माजी मंत्री आमदार RV देशपांडे यांनी केले. बरगाव येथे कारवार लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रचार सभेत RV देशपांडे बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महानगरपालिकेतील कर्मचारी गुंतले आहेत. निवडणुकीची विविध कागदपत्रे, पोस्टल मतदान पत्रिका यासह इतर कागदपत्रांची जुळवाजुळव केली जात आहे. महानगरपालिकेतील सभागृहामध्ये ही कागदपत्रे जमा करून उत्तर व दक्षिण मतदारसंघातील मतदान केंद्रावर पाठवले जाणार आहेत. त्या कामामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी गुंतले आहेत. विभाग प्रमुख गजानन कांबळे हे काळजीपूर्वक काम करत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज मंगळवार 2 एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रंगूबाई पॅलेस येथे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. बेळगावचे माजी महापौर, माजी आमदार दिवंगत संभाजीराव पाटील यांच्या स्नुषा साधना सागर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्फत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची इच्छा प्रकट केली असून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवड कमिटीकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे. या प्रसंगी समितीचे मदन बामणे, अंकुश केसरकर, श्रीकांत कदम व इतर उपस्थित होते. बेळगाव शहरात यंदा पाण्याची टंचाई भेडसावत आहे. मात्र काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागून पाणी वाया जात आहे. शहरातील धर्मवीर संभाजी उद्यानासमोर महाद्वार रोड येथे 2 दिवसांपासून पाण्याची पाईपलाईन फुटून पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी पाहता नागरिकातून खंत व्यक्त करण्यात येत आहे. रामदुर्ग तालुक्यात गंगा कल्याण योजनेअंतर्गत कूपनलिका खोदून देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. या संदर्भातील निवेदन आज बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. 2021 ते 2024 या कालावधीत तालुक्यामध्ये कुठेही मंजूर झालेल्या कूपनलिका खोदाईची कामे अद्याप सुरू न केल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रसंगी रामदुर्ग तालुक्यातील गंगा कल्याण योजनेचे लाभार्थी सहभागी झाले होते.
महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. बसवणकुडची येथे ग्रामदैवत श्री बसवेश्वर, श्री कलमेश्वर व श्री ब्रह्मदेवाची यात्रा सुरू असून मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवशी हर हर महादेवच्या गजरात इंगळ्यांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरम्यान इंगळ्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसर अक्षरशः भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मंगळवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी व पूजा पार पडली. भाविकांनी सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. सायंकाळ नंतर गर्दीमध्ये प्रचंड वाढ झाली. सायंकाळी 5 वाजता इंगळ्यांच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. बेळगाव शहरामध्ये दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. उन्हामुळे अंगाची लाही होत असून स्वतःला वाचवण्याकरिता दुपारच्या वेळी दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तलावात तरुण मुले पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना पाहावयास मिळत आहे. सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्यानजीक मासे वाहू करणारे बोलेरो पिकअप वाहन उलटल्याची घटना घडली. यात एक जण किरकोळ जखमी झाला आहे, तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. गोकाक येथून रत्नागिरीकडे निघालेली मासे वाहू पिकअप राष्ट्रीय महामार्गावरील सौंदलगा नजीक मांगूर फाट्याजवळ आल्यानंतर सोमवारी मध्यरात्री 2च्या सुमारास गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारीवरील बांधकामाच्या कट्ट्यावर पिकअपची धडक बसून ती उलटली. यावेळी वाहनात चालकासह अन्य एक जण होता. यात बागडी हा किरकोळ जखमी झाला आहे. वाहन उलटल्यानंतर माशांचे ट्रे रस्त्यावर विखुरले गेले होते. यात वाहनाचे नुकसान झाले आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील मदभावी चेकपोस्टला जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात 20 लाखापेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली असल्याचेही सांगून कोणाच्याही दबावाला बळी पडू नका असे आवाहनही केले. अज्ञात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांना हिसडा मारून वृद्धेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविल्याची घटना रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी तालुका निप्पाणी येथे घडली. या घटनेमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की कोगनोळीपैकी हणबरवाडी दत्तवाडी येथील इंदुबाई नामदेव डूम वय वर्षे 62 या येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ रस्ता ओलांडत असताना अज्ञात मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ गाडी हळू घेऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून तेथून पळ काढला. अचानक त्यांच्यावर हल्ला झाल्याने त्या घाबरल्या. गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून चोरी गेल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्या महिलेने ओरडारडा केला. जागृत व नवसाला पावणारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उचगाव माळेकर्णी देवीच्या सप्ताह उत्सवाची सांगता 25,000 भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाने करण्यात आली. समारोपा दिवशी सकाळी पहाटे देवीच्या विविध पूजा, गाराणा उतरणे, महाआरती असे विविध कार्यक्रम सकाळी माळेकर्णी देवी उत्सव कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. दुपारी महाप्रसादाचा शुभारंभ महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मीताई हेब्बाळकर, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, मनोज पावसे, बाळासाहेब देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला. नंदगड येथे सोमवारी काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांची प्रचार सभा झाली. या सभेत माजी मंत्री व हल्याळचे आमदार आर.व्ही. देशपांडे उपस्थित होते. यावेळी निधर्मी जनता दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने निधर्मी जनता दलाचे माजी तालुका अध्यक्ष एम सावकार, लायक अली बिच्चूनावर, M.A. इनामदार, मनसूर तहसीलदार, A.M. जंगूभाई, इलियास पटेल, S.S. गाळीमठ, सजोखाना पठाण, गीता गौडर, राजाराम पाटील, M.M. राजेभाई आदींसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.